एखाद्या वर्षीचा MBBS, BDS, BMS, BHMS चा जो काही कट ऑफ असतो तो 7-8 गोष्टीवर त्या ठिकाणी डिपेंड असतो. नीट UG 2026 ची परीक्षा झालेली आहे. काही गोष्टी ज्या कट ऑफवर इम्पॅक्ट करणाऱ्या आहेत त्या आपल्या समोर आहेत. त्या इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ काय असू शकतो याचं अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे की नीट UG 2026 ची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ कशा प्रकारे राहू शकतो याचं प्रेडिक्शन आपण करणार आहे. 2023 ते 2026चं डिटेल ॲनालिसिस आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. जर आपण कट ऑफचा विचार केला तर कट ऑफसाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या आहेत? एक आहे परीक्षेची काठिण्य पातळी कशा प्रकारे होते, डिफिकल्टी लेवल ऑफ पेपर कशा प्रकारे होता. हा पॉईंट आत्ता आपल्या समोर आहे. 70% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपर मॉडरेट होता. काही विद्यार्थ्यांना पेपर इझी गेलेला आहे, म्हणजेच पेपर अवघड तर नक्कीच नव्हता असं आपण याला म्हणू शकतो. हा एक पॉईंट आहे. आणि जर पेपर विद्यार्थ्यांना मॉडरेट किंवा इझी जात असेल तर त्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो वाढत असतो. म्हणजे पहिल्या पॉईंटनुसार यावर्षीचा कट ऑफ जो आहे तो वाढणार आहे. दुसरा आहे विद्यार्थ्यांची संख्या, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, म्हणजेच त्या वर्षी नीट UG 2026 ची परीक्षा देणारे विद्यार्थी देशभरात आणि राज्याच्या पातळीवर जर आपण विचार केला तर नीट UG 2026 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22,05,000 ॲक्च्युअल विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेझेंट होते. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर साधारणतः 11 ते 13% जर आपण पकडलं तर 2,70,000च्या आसपास महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी असू शकतात. मागच्या वर्षीची तुलना केली तर ही संख्या जी आहे ती स्टेबल लेवलला आहे. हे जे आलं कट ऑफ वाढण्याच्या दृष्टीने हा पॉईंट जो आहे तो बॅलन्स्ड असा आहे मागच्या वर्षीला. त्याच्यानंतर पुढं राज्यातील उपलब्ध जागा, म्हणजे त्या राज्यामध्ये MBBS साठी किंवा BMS साठी किती सीट आहेत त्यानुसार सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी ठरतो. जेवढ्या जास्त सीट तेवढा कट ऑफ कमी व्हायला त्या ठिकाणी मदत होते. नवीन कॉलेजेसची भर जी आहे ती कट ऑफ कमी होण्यासाठी मदत करते. महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी MBBS साठी कोणकोणते कॉलेजेस येऊ शकतात? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वर्धा, त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, हे 2 गव्हर्नमेंटचे कॉलेज यावर्षी येऊ शकतात. आणि 2 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी MBBS साठी येऊ शकतात. आयडियल मेडिकल कॉलेज पालघर या ठिकाणचा आणि संभाजीनगर या ठिकाणचं CSMSS जे कॉलेज आहे ते 2 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येऊ शकतात. म्हणजे 4 नवीन MBBS कॉलेज आले तर कट ऑफ कमी व्हायला या ठिकाणी मदत होते. म्हणजे हा पॉईंट जो आहे तो कट ऑफ कमी व्हायला त्या ठिकाणी मदत करतो. विद्यार्थ्यांची कामगिरी, ओव्हरऑल परफॉर्मन्स ट्रेंड इन स्टेट. महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे तेवढ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क्स आलेले आहेत. त्यामुळे हा पॉईंट जो आहे कट ऑफ वाढण्यासाठी मदत करणारा आहे. त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटा 15% इम्पॅक्ट, हा आपल्याला काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर हा पॉईंट समजणार आहे. आत्ता स्पष्ट होणार नाही. जे हायर मार्क्सचे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहेत, ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, ज्यांना एम्स मिळू शकतं किंवा महाराष्ट्र राज्यामध्येच ॲडमिशन घ्यायचं असेल परंतु 15% मधून त्यांना सहज ॲडमिशन मिळतं ऑल इंडिया कोट्यातून. जर हे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याला जायचं ठरवलं नाही, ऑल इंडिया कोट्यातून त्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्यांच्या ज्या सीट आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील इतर विद्यार्थ्यांना मिळतील. हा इम्पॅक्ट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचा आहे. प्रवर्गाचे आरक्षण आणि समांतर आरक्षण जे आहे त्यानुसार सुद्धा कट ऑफ, म्हणजे कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सुद्धा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला वर इफेक्ट करणारा फॅक्टर आहे. महाराष्ट्रात कॅटेगरी वाईज विद्यार्थी किती आहेत हा पॉईंट जो आहे तो काउन्सिलिंग नंतर आपल्या समोर, म्हणजे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर समोर येणार आहे. त्याच्यानंतर शासकीय निर्णय, गव्हर्नमेंटचे असे काही निर्णय असतात त्यामुळे कट ऑफ कमी जास्त होण्याला त्या ठिकाणी मदत होते. उदाहरणादाखल जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना एज्युकेशन फ्री ट्युशन फीस माफ केलेली आहे महाराष्ट्र शासनाने. 2024 पासून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे 2024 पासून
24 आणि 25 या दोन्ही वर्षामध्ये मुलींचे जे ॲडमिशन आहेत ते मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळं कट ऑफ त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळालेला होता. तर हा पॉईंट कट ऑफ वाढण्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते कट ऑफवर त्या ठिकाणी इफेक्ट करतात. डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की 24-25चा कट ऑफ कशा प्रकारे राहिला आहे, 26चं प्रेडिक्शन कशा प्रकारे आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्टर करतात, 23 ते 26 किती विद्यार्थी होते, 600 प्लस किती विद्यार्थी यावर्षी असू शकतात, हे सगळं डिटेल अनालिसिस आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. इयर वाईज टेंटेटिव्ह 600 प्लस स्टुडंट म्हणजे दरवर्षी देशभरामध्ये 600 प्लस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टेंटेटिव्ह संख्या किती होती, या आकड्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, परंतु टेंटेटिव्ह आकडा जर आपण बघितला तर 2023ला 24,350 विद्यार्थी 600 मार्क्सच्या पुढे होते. त्याच्यानंतर 2024चा विचार केला तर जवळपास 81,000 विद्यार्थी जे आहेत ते 600 मार्क्सच्या पुढे होते. 25ला पेपर खूप डिफिकल्ट होता, 1380 विद्यार्थी 600 मार्क्सच्या पुढे होते. 2026ला मॉडरेट लेवलचा जर आपण विचार केला तर 45,000 ते 55,000 विद्यार्थ्याच्या आसपास विद्यार्थी संपूर्ण देशभरात 600 मार्क्सच्या पुढे असू शकतात. हे 600 मार्क्सच्या पुढे असणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यामुळेच कट ऑफ हायर साईडला किंवा लोअर साईडला त्या ठिकाणी जाण्यास हा खूप मोठा फॅक्टर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये की 600 मार्क्सच्या पुढे किती विद्यार्थी आहेत. तर हे जर आपण विचार केला तर 24ला भरपूर जास्त होतं आणि 25ला भरपूर कमी होते. 26ला या दोघांच्या मध्ये याचा मीन किंवा आपण याला म्हणू शकतो या दोघांच्या मधली लाईन जिथं आपण पकडू शकतो 45 ते 55,000च्या आसपास या ठिकाणी विद्यार्थी असू शकतात, त्याच्यापेक्षाही कमी असू शकतात, परंतु एक प्रेडिक्शन आपण या ठिकाणी घेतोय. इयर वाईज महाराष्ट्र स्टेट कोटा पार्टिसिपेटेड स्टुडंट महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी MBBSच्या सीटसाठी किंवा BAMSच्या सीटसाठी किती विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात तो सुद्धा आकडा आपल्यासाठी महत्वाचा आहे. नीट 2023ला महाराष्ट्र राज्यामध्ये 1,31,008 विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम जी आहे ती क्वालिफाय केलेली होती. 2024ला 1,42,829, नीट 2025ला 1,25,727 क्वालिफाय म्हणजे जस्ट इलिजिबल झालेले विद्यार्थी होते. कॅटेगरीचा जो काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो त्यांनी पार केलेला होता आणि ते विद्यार्थी या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकत होते. तर ह्या संख्या आहेत 23 ते 25 पर्यंत आणि महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये हे सगळेच्या सगळे विद्यार्थी भाग घेत नाहीत. मागच्या 2-4 वर्षाचा असा अनुभव आहे. 55,000 ते 65,000 विद्यार्थीच महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात आणि खरी कॉम्पिटिशन महाराष्ट्रात ह्या 55,000 ते 65,000 विद्यार्थ्यांमध्येच त्या ठिकाणी चालत असते. पुन्हा या 55,000 ते 65,000 विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्य 10 कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी विभागतं. सेंट्रल लेवलला 5च कॅटेगरी आहेत, परंतु महाराष्ट्र स्टेटमध्ये 10 कॅटेगरी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आहेत आणि 10 कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना विभागून त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी कॅटेगरी रँक दिला जातो आणि कॅटेगरीनुसार विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन होत असतं. पुढे आपण कॅटेगरी वाईज सीट सुद्धा बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट कॅटेगरी वाईज सीट किती आहेत, प्रायव्हेट किती आहेत, तो सुद्धा चार्ट आपण पुढं अभ्यासासाठी घेतलेला आहे. हा नीट 2024चा हायर साईडचा जो काही कट ऑफ राहिलेला होता तो MBBSचा आहे महाराष्ट्र राज्याचा. याचा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये ह्या सगळ्या कट ऑफच्या PDF किंवा हे सगळे कट ऑफ कॉलेज वाईज 23 ते 25 आपण दिलेले आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे 24चा आणि हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 24चा कट ऑफ आहे. याचा सुद्धा स्क्रीनशॉट विद्यार्थी घेऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे जाऊया. हा 2025चा कट ऑफ आहे. इकडे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ, प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ याचा सुद्धा विद्यार्थी स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकतात. NRI किंवा इन्स्टिट्यूशनल कोटाला जस्ट इलिजिबल विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ऍडमिशन प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळतं, कारण फी जी आहे ती 3 पट असते ओपन कॅटेगरीच्या, परंतु मेरिटवरचे ऍडमिशन तुम्ही वर बघू शकता. या मार्क्सला महाराष्ट्र राज्यामध्ये 25ला त्या ऍडमिशन झालेले होते. बराचसा कमी कट ऑफ गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. नीटच्या इतिहासातील कमी कट ऑफचं वर्ष म्हणून सुद्धा 2025ला त्या ठिकाणी ओळखलं जातं. पुढे जाऊयात. छत्रपती अकॅडमी पुण्याचं हे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला 23 ते 25चे सगळे कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा पाहायला मिळणार आहेत. माय कट ऑफमध्ये आपण प्रेडिक्शन देतो विद्यार्थ्यांना मार्क्सनुसार. सध्या हे 100% बरोबरच असेल असं नाही, परंतु एक तुम्हाला अंदाज येईल कुठले कुठले कॉलेज आहेत किंवा कॉलेज तुमच्या नजरेखालून जातील ते प्रेडिक्शन विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात. ऑल कॉलेजेसमध्ये सगळ्या कॉलेजेसची आपण लिस्ट ठेवलेली आहे. जवळपास 1500 प्लस कॉलेजचा डाटा आपण याच्यामध्ये गोळा केलेला आहे सगळ्या कोर्सेसचा मिळून.
फ्री बुकलेटमध्ये कट ऑफचे बुकलेट विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत. लेटेस्ट न्यूजमध्ये विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होईपर्यंतचे सगळे काउन्सिलिंगचे अपडेट विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनद्वारे आपण या ठिकाणी देणार आहोत. आपले यूट्यूब व्हिडिओ तर त्या ठिकाणी चालणारच आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंग घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांना 2499 रुपयामध्ये आपण ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सुद्धा अवेलेबल करून देतो. अलर्ट पॅकेज आहे 2499 ला अगदी. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त घरी फॉर्म आणि चॉईस फिलिंग स्वतः जर केली तर 2499 मध्ये संपूर्ण काउन्सिलिंग विद्यार्थ्याची त्या ठिकाणी होणार आहे. ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आमच्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा तुम्ही मेसेज करू शकता आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी किंवा ऑफिस व्हिजिटसाठी त्या ठिकाणी तुम्ही विचारणा करू शकता. तर हे आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. 2026चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो? 2024ला पेपर खूप इझी म्हणता येईल. 25ला डिफिकल्ट. या दोन्हीच्या तुलनेत 26 मॉडरेट लेवलला राहिलेला आहे. 26चा जो काही कट ऑफ आहे तो 2023च्या आसपास जाणारा कट ऑफ आहे. म्हणजे 23 पेक्षा हायर साईडलाच राहील, परंतु काही कॉलेज 23चा जो कट ऑफ होता त्याच्या आसपास जाणारा त्या ठिकाणी राहू शकतो. तर एक प्रेडिक्शन आहे. 100% बरोबर असेल असं नाही, 100% चूक पण होऊ शकतं. विद्यार्थ्यांचा फ्लो महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आहे त्यानुसार हे प्रेडिक्शन आपण करतोय. कारण आपल्याकडे आत्ता फक्त विद्यार्थ्यांना किती मार्क्स येऊ शकतात हा डाटा आहे. आपल्याकडे ऑल इंडिया रँक हा महत्वाचा फॅक्टर नाही. त्याचबरोबर स्टेट मेरिट लिस्ट हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर आपल्याकडे ब्लँक आत्ताच्या घडीला आहे. परंतु मार्क्सच्या बेसिसवर जर अनालिसिस केलं तर ओपन कॅटेगरी गव्हर्नमेंट MBBSचा जो काही कट ऑफ आहे तो 585 ते 595च्या दरम्यान असू शकतो. ओपन कॅटेगरीचा प्रायव्हेट MBBSचा जो काही कट ऑफ आहे 540 ते 560च्या आसपास असू शकतो. EWS कॅटेगरीचा 575 ते 580. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला EWSच्या सीट नसतात. अशा विद्यार्थ्यांना ओपनमधूनच सीट अलॉट केलं जातं आणि त्यांना EWS कॅटेगरीचे फीसचे बेनिफिट त्या ठिकाणी दिले जातात. ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 585 ते 590 गव्हर्नमेंट असू शकतो. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 545 ते 555. ओबीसीला मी थोडासा कट ऑफ हायर साईडला यासाठी ठेवलेला आहे की ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे दरवर्षी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. SCBCचा जर विचार केला तर 577 ते 582 गव्हर्नमेंट कॉलेज. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 540 ते 545च्या आसपास SCBCचा असू शकतो. विजय कॅटेगरी 540 ते 545. प्रायव्हेटचा 507 ते 515. NTB 510 ते 520 गव्हर्नमेंट असू शकतो आणि इकडे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 490 ते 500च्या दरम्यान त्या ठिकाणी असू शकतो. NTC कॅटेगरी 580 ते 585 गव्हर्नमेंट. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 540 ते 545. NTD कॅटेगरी 580 ते 585 गव्हर्नमेंट. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे 535 ते 545च्या आसपास असं यावर्षी असू शकतो. SC कॅटेगरी गव्हर्नमेंट कॉलेज 500 ते 505च्या आसपास कट ऑफ राहू शकतो. प्रायव्हेट MBBS SC कॅटेगरी 480 ते 490. ST कॅटेगरी 370 ते 375 गव्हर्नमेंटचा असू शकतो. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 335 ते 345 ST कॅटेगरीचा हा कट ऑफ असू शकतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा एक अंदाज आहे. ऑल इंडिया रँक आल्यावर आपण ॲक्युरेट त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो. आता आपण जो मार्क्स विद्यार्थ्यांचे आहेत त्यानुसार हे प्रेडिक्शन या ठिकाणी केलेलं आहे. पुढे जाऊयात. महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट कशा प्रकारे आहेत त्याचा सुद्धा डाटा आपण घेतलेला आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्टेट कोट्यासाठी महाराष्ट्रामध्ये किती सीट आहेत त्याचा आपण टोटल आकडेवारी या ठिकाणी कॅटेगरी वाईज घेतलेली आहे. SC कॅटेगरीचा विचार केला तर गव्हर्नमेंटच्या 641 सीट, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 212. SC कॅटेगरीला महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळून टोटल MBBSच्या सीट आहेत 853. मागच्या वर्षी 8255 विद्यार्थी स्टेट कोट्यामध्ये SC कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी होते. SCचं जे काही कॉम्पिटिशन आहे 9.67 विद्यार्थी, जवळपास 10 विद्यार्थी एका सीटसाठी या ठिकाणी प्रयत्न करत होते. ST कॅटेगरीचं गव्हर्नमेंटच्या सीट 345, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 114. टोटल सीट आहेत ST कॅटेगरीसाठी 459. नंबर ऑफ स्टुडंट होते 2718, म्हणजे जवळपास 6 विद्यार्थी एका सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. हा सगळ्या डाटाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपापल्या कॅटेगरी वाईज किती सीट आहेत ते पाहू शकता. स्टेट कोटा 85%च्या सीटवरच्या चार्टमध्ये आपण दिलेले आहेत. टोटल MBBSच्या सीटचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये
सध्याच्या घडीला स्टेट कोट्यामध्ये 85% स्टेट कोट्यामध्ये 8,335 सीट या ठिकाणी अवेलेबल आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या 42 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याचबरोबर 25 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या 918 सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोटा MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जातात. 45 सीट ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व्ह आहेत. टोटलचा विचार केला ऑल इंडिया आणि स्टेट कोटा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र 9,319 सीट आहेत, त्यापैकी स्टेट कोट्याच्या वाट्याला 8,335 सीट त्या ठिकाणी येतात. इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट D1, D2, D3 महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर्सच्या सीट सुद्धा आपण याच्यामध्ये डिटेल घेतलेल्या आहेत. हे 25चा मिनिमम कट ऑफ आहे, त्याच्या ऑल इंडिया रँक दिलेल्या आहेत. तुम्ही जर या ठिकाणी बघू शकता SC ST त्याच्यानंतर VJ त्याच्यानंतर NTB कॅटेगरी सोडली तर बाकी सगळ्या कॅटेगरीची रेंज जी आहे ती 87,000 ते 87,000 ते 88,000च्या रेंजमध्ये ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे सेफर साईड आपला जो काही ऑल इंडिया रँक आहे तो 88,000च्या आत असेल तर आपण त्या ठिकाणी सेफ होतो. बाकी वरच्या ज्या कॅटेगरी आहेत म्हणजेच SC ST VJ आणि NT1 यांचा जो काही कट ऑफ आहे तो 1,00,000च्या वर जरी रँक असेल तरी त्यांना त्या ठिकाणी कॉलेज मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. हा संपूर्ण डाटा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑफिसला ऑफलाईन व्हिजिट करायचे आहेत तर आपल्या 2 ब्रांचेस आहेत. आपण कोथरूडला सुद्धा एक ब्रांच चालू केलेली आहे, पिंपरी चिंचवडची ही ब्रांच आहे. ॲड्रेससाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. कोथरूड ब्रांचला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शक्यतो कॉल करून यायचा आहे. कोथरूड ब्रांच आपण 7 तारखेपासून त्या ठिकाणी चालू करतो आहोत, त्यामुळे तुम्ही कॉल करून येऊ शकता. पिंपरी ब्रांच जी आहे आपली रेग्युलर त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी कोल्हापूर भागातले आहेत, जे विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण एक ऑफलाईन सेमिनार कोल्हापूरमध्ये या ठिकाणी अरेंज केलेला आहे. रिझल्टच्या आधी म्हणजे 7 जून 2026ला आपला कोल्हापूरला सेमिनार होणार आहे. शाहू सांस्कृतिक भवन जे आहे कोल्हापूरचं त्या ठिकाणी 7 जूनला दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये त्या ठिकाणी सेमिनार होणार आहे. सेमिनार रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. त्याही ठिकाणी लिमिटेड सीट असणार आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन करण्यासाठीचं आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यावं किंवा इथे नंबर दिलेले आहेत त्या नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही आपलं जे काही सेमिनारची सीट आहे ती सुद्धा रिझर्व करू शकता. तर पुन्हा एकदा महाराष्ट्र एक्सपेक्टेड कट ऑफवर जातो. हा कट ऑफ महाराष्ट्राचा 2026 MBBSचा राहू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण BMSचा कट ऑफ काय राहू शकतो आणि BDSचा कट ऑफ काय राहू शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.